इलेक्शनमुळे आम्ही थांबलोय. त्या बँकेत आरक्षणच नाही. एवढी मोठी जिल्हा मध्यवर्ती बँक आहे, त्या बँकेत आरक्षणच नाही. आम्ही 2 दिवस तिथं आंदोलन केलं होतं आणि नंतर मग आचारसंहिता वगैरे लागू झाली, त्यामुळे आम्ही आंदोलन शिथिल केलं. तर असा प्रकार शासनानं चालू केलेला आहे. न कळत गोड बोलून तुमचं एक सुविधा कमी करायचं धोरण त्यांनी चालवलेलं आहे आणि हे धोरण त्यांचं हाणून पाडायचं आपल्याला. त्यासाठी आपण हे खटाटोप करत आहोत, उमेदवारी घेत आहोत. उमेदवारीच्या माध्यमातून तुम्हापर्यंत पोहोचून तुमचं अमूल्य असं मत मिळवायचा आपला प्रयत्न चाललेला आहे. आपण ह्या शिंदेच्या नादाला कुठं लागता हो? हे दोन्ही शिंदे तुमच्या आमच्या लोकांचे करून ठेवले यांनी वांदे. त्याच्याकडे जा त्याच्याकडे जा, याच्या नादाला लागू नका बिलकुल. ही लोक पैशाचं उधळपट्टी करतायत. एक पिढी आता 18-20 वर्षाची पोरं बाद करायला लागले. ते दारवा पाजतायत, त्यांना काय काय देत आहेत, धाब्यावर जेवाय काय घालतायत. पोरगं घरी येताना आईवडिलाला बोलावंसं वाटत नाही त्या मुलाची. म्हणजे ह्या अशा पद्धतीने चालणाऱ्या लोकांना एक वेळ तुम्ही आम्हीच काय सर्वांनी उठलं पाहिजे आणि पेटून उठलं पाहिजे आणि योग्य पद्धतीने. आणि सुदैवानं एक चांगली गोष्ट आहे, आपली सिंगल पार्टी आहे हो. आज ह्यांचं बीजेपी, राष्ट्रवादी, सेना ही तीन लोक आहेत. ते तिघांचं काम बिघाड आहे. सध्या बाळासाहेब आंबेडकरांची सिंगल पार्टी आहे, वंचित बहुजन आघाडी, एकच नेता आहे आपला. मग या लोकांच्या नादाला लागून कुठं आपल्या 3-13 होतात. तर तुम्ही सर्व मंडळींनी एक दिलाने एक मुखानं, जसं दादा आता उठून उभे राहिले आणि त्यांनी सांगितलं की बाबा यांना भरघोस मताने आपण निवडून देऊया. खरोखरच त्यांचं या वयात आणि तुमच्यासारखे दादा आम्हाला खूप लोक भेटलीत, बनवडीत भेटलीत, सोनक्यात भेटलीत. ज्यावेळेस आम्ही लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलो त्यावेळेस तुमच्यासारख्या वयाच्या लोकांनी आमचं खूप कौतुक केलं आहे. आज देखील कौतुक करतायत. जेवढा मी भाग फिरतोय तेवढ्या भागातनं लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. काही ठिकाणी मला पैसे रूपाने दान पण दिलेलं आहे निवडणूक लढण्यासाठी, की बाबा हे घ्या तुम्हाला आणि तुम्ही निवडणूक लढताय, तुमचं स्वागत, अभिनंदन आहे आणि पुढे चालत राहा, असं ते मला सल्ला देत आहेत. आपण देखील त्यात मागं पडणार नाही. आपण देखील त्याच पद्धतीनं माझ्या खांद्याला खांदा लावून वाटचाल कराल. येणाऱ्या 20 नोव्हेंबरला जे मशीनवर EVM मशीनवर 4थ्या क्रमांकाचं माझ्या नावाची निशाणी गॅस सिलेंडर आहे, ते गॅस सिलेंडरच्या समोरचं बटन दाबून भरघोस मताने मला विजयी कराल अशी मी आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. आज माझ्याबरोबर एकनाथ बापू रोकडे हे आमच्या गावचेच कार्यकर्ते आहेत. त्याचबरोबर दीपक भाऊ कदम हे आमचे जिल्हा संघटक आहेत. या व्यक्तींनी वयाच्या 14व्या वर्षापासून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं काम केलेलं आहे. त्याचप्रमाणे माझे बंधू आयुष्यमान प्रकाश कांबळे भीमनगर शाखेचे अध्यक्ष आहेत आणि अशा पद्धतीनं आपण कामकाज करतोय.